क्रॅश डाएट, उपवास, अतिव्यायाम की वय वाढलं की वजन आपोआप वाढतं ते कमी करणं जवळपास अशक्यच आहे. नमस्कार, मी अंजली आणि आज आपण वेट लॉस विथ आशा किरण या प्रवासात एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन बोलणार आहोत. 30 वयानंतर वजन कमी करणं का अवघड वाटतं आणि ते सोपं कसं करता येईल. बऱ्याच महिलांना असं वाटतं की वय वाढलं की वजन आपोआप वाढतं आणि ते कमी करणं जवळपास अशक्यच आहे. पण खरं सांगायचं ना, तर थोडी योग्य माहिती आणि काही साध्या सवयी बदलल्या तर 30 नंतरही वजन नियंत्रणात ठेवणं नक्कीच शक्य आहे. यासाठीच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे जेवणाचं वेळापत्रक ठरलेलं असणं. 30 नंतर शरीराला शिस्त जास्त लागते. कधी उपाशी, कधी खूप जास्त खाणं यामुळे मेटाबॉलिझम गोंधळतो. या वयात जबाबदाऱ्याही जास्त असतात. त्यामुळे होतं काय की या सगळ्यात शरीराकडे दुर्लक्ष होऊन जातं. म्हणूनच ठराविक वेळी नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण घेतलं तर शरीराला काय, कधी मिळणार आहे हे कळतं आणि फॅट साठवण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. यानंतर दुसरा मार्ग म्हणजे प्लेटमध्ये भाजीचं प्रमाण जास्त वाढवणं. भाजी म्हणजे फक्त साईड डिश नाहीये, ती जेवणाचा मुख्य भाग असायला हवी. हिरव्या भाज्या, कोथिंबीर, उसळ या गोष्टी पोट भरतात, पण कॅलरी कमी देतात. त्यामुळे आपोआपच भात आणि पोळीचं प्रमाण कमी होतं. पण आपल्याकडे भाजी फक्त तोंडी लावण्यासाठी वापरतात. असं आपण नाही केलं पाहिजे. कारण तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही डाएट स्पेशालिस्टकडे तुम्ही जा, ते तुम्हाला हिरव्या भाज्या, सलाड सजेस्ट करतात. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी पिण्याची सवय. 30 नंतर शरीराला तहान आणि भूक यातला फरक नीट सांगता येत नाही. अनेक वेळा तहान लागलेली असते, पण आपण काहीतरी खातो. दिवसात किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायचं ठरवलं तर सूज कमी होते, पोट साफ राहतं आणि वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. त्यामुळे पाण्याची वेळ पाळा. चौथा मार्ग म्हणजे रात्रीचं जेवण हलकं आणि लवकर घेतलं पाहिजे. उशिरा आणि जड जेवण हे 30+ महिलांसाठी मोठी अडचण ठरते. रात्री शरीराला विश्रांतीची गरज असते. पचनासाठी जास्त काम नको असतं. त्यामुळे भाजी, सूप, भाजी चपातीसारखं हलकं जेवण योग्य ठरतं. पाचवा मार्ग म्हणजे दररोज थोडी हालचाल. जिममध्ये तासनतास घाम गाळायची अजिबात गरज नाही. 30-40 मिनिटं चालणं, जिन्यांची चढ उतार, घरची कामं मन लावून करणं ही सगळंही व्यायामच आहे. सातत्य ठेवलं की फरक नक्की दिसतो. सहावा मुद्दा म्हणजे झोप पूर्ण न होणे. अपुरी झोप हे वजन वाढायचं सगळ्यात मोठं कारण आहे. झोप नीट नाही झाली की भूक वाढते, गोड खायची इच्छा होते आणि मग शरीर थकलेलं राहतं. त्यामुळे रोज किमान 7 तास शांत झोप घेतली तर वजन नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. यानंतर सातवा आणि खूप दुर्लक्षित मार्ग म्हणजे ताणतणाव कमी करणं. 30 नंतर जबाबदाऱ्या वाढतात. घर, मुलं, काम सगळं सांभाळताना स्वतःकडे दुर्लक्ष होतं. पण सततचा ताण हार्मोन्स बिघडवतो आणि वजन वाढवत राहतो. रोज स्वतःसाठी 10-15 मिनिटं ठेवा. शांत बसणं, श्वासावर लक्ष देणं किंवा मग आवडती गोष्ट करणं हे वजन नियंत्रित ठेवण्याचं सगळ्यात गुणकारी सूत्र म्हणता येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, 30 नंतर वजन कमी करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाहीये, तर स्वतःची काळजी घेणं आहे. क्रॅश डाएट, उपवास, अतिव्यायाम हे सगळं काही दिवस चालतं, पण टिकत नाही. वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आपण नेहमी हेच सांगतो की हळूहळू सुरक्षित पद्धतीने आणि आयुष्यभर टिकणाऱ्या सवयी लावा. वजन कमी होणं हा बोनस आहे, पण शरीर निरोगी राहणं हे खऱ्या अर्थानं यश आहे. तर या होत्या 30+ वयाच्या महिलांसाठी वजन कमी करण्याच्या 7 सोप्या आणि व्यवहार्य सवयी. आजच सगळं बदलायची गरज नाहीये. सुरुवातीला एक सवय निवडा, ती पक्की करा, मग पुढची. छोट्या पावलांनीच मोठा बदल घडतो. तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमचे प्रश्न, तुमचे अनुभव आम्हाला कळवा. आणि अशाच सोप्या आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी वेट लॉस विथ आशा किरणला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींशी नक्की शेअर करा. मी अंजली, पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि फिट राहा.